नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल आणि स्नेहल जंतरंगमध्ये आज तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मी थोड्या जरा अशा विचारात आहे की डेली ब्लॉगिंग करावं, कारण का मी जवळजवळ 1.5 महिना झालं एकही ब्लॉग नाही टाकलेला. बाळामुळे नाही जमलं आणि मला असं वाटायचं की बाळाबरोबरच जास्त टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे. तर त्यामुळं मग बाळाच्या पण मेमरीज काही म्हणजे आमच्याकडे राहतील, जे एनी टाइम आम्ही बघू शकतो की आजच्या दिवशी बाळ कसं होतं आणि बाळाची ग्रोथ म्हणजे थोडक्यात बाळाची ग्रोथ बघता येईल इन फ्युचर. कधीही तोही बघू शकेल, आपणही बघू शकू. तर त्यासाठी मी असा विचार केलाय की डेली ब्लॉगिंग करायचं, 5-5 मिनिटाचं, जास्त मोठं नाही, छोटे छोटे व्हिडिओ बनवायचे. तर किती सक्सेसफुल होते हे मला माहित नाही, पण प्रयत्न करायचा असा तर विचार केलाय. तर त्याची सुरुवात आजपासून करूया. आज आषाढी एकादशी आहे, तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचे कार्टून दाखवते. चिमो चिमो काय म्हणते ग? आमच्या चिमोला भूक लागली, त्याची आई खिचडी बनवती म्हणून त्याचं चाललंय सारखं. आणि आमची मिनू आते, हे बघा, हे आमचं ध्यान असं झोपलंय. मिनो, आजीची साडी घेऊन झोपली बाय. आजीची साडी घेऊन झोपली. साडी वरती ठेवली होती, परत तिने चेअरवरती घेतली आणि त्याच्यावरती झोपली. आणखीन सामान लावायचंय. ऍक्च्युली आमचं शिफ्टिंग झालंय, त्यामुळे घरात खूप असं गोंधळ आहे आणि तुम्हाला नवीन घर दिसेल आता इथून पुढे. आणि आईत आमचा बिवा झोपलाय, तो उठल्यावरती त्याला दाखवेल. तर चला आता आपण खिचडी बनवूया. आज मी कशी खिचडी बनवते हे मी दाखवते. कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये शेंगदाणे, ऑलरेडी भाजलेले शेंगदाणे आहेत, तर ते टाकलेले आहेत. त्यामध्ये आता आपण त्याला थोडंसं परतू आणि यामध्ये मिरचीची पेस्ट टाकू. मीठ पण ॲड केलं आणि मिरचीची पेस्ट पण टाकली. ठसका यायच्या आधी आपण त्याच्यामध्ये साबुदाणा ॲड करू. खिचडी बनवून दाखवण्याच्या एक्साइटमेंटमध्ये मी आता बटाट्याचं ॲड केलं नाही, तर मग मी आता काही जुगाड केला एक. मी ॲक्च्युली असं नाही करत, पण आज करते पहिल्यांदा की बटाटा साईडला कट करून घेऊन तेलात तळून मग त्या खिचडीमध्ये टाकते. बघू कसं होतंय. हा पण एक एक्सपेरिमेंट आहे, तुम्हाला पण कळेल आपण असं करू शकतो का नाही. हे असं बटाटा भाजून साईडला टाकलाय. बघू कितपत नाही का सक्सेसफुल होते का नाही. ही आता अशी तर दिसतीये. शेजारी गाणं चालू होतं, त्यानंतर मी थोडंसं तूप घातलंय. तूप घालून थोडीशी साखर घातली आणि आता असं हे ओलं खोबरं असलं तरी तुम्ही घालू शकता. आमच्याकडे सुकं आहे, तर मी सुकं खोबरं थोडंसं असं वरून घालते. आणि याला आपण छान एक वाफ काढून घेऊया. ही अशी आपली मस्त अशी खिचडी रेडी आहे, एकदम सॉफ्ट अशी, ट्रान्सपरंट पण झाली आहे. तूप घाला, म्हणजे ज्यांना आवडतं ते. तूप घातल्याने ना वास खूप छान येतो, टेस्ट पण भारी लागते. याचं आपण थोड्या वेळात प्लेटिंग करूया. हे असं आपलं ताट रेडी आहे. वरून थोडं खोबरं असं भुरभुरलंय. हे मगाशी मिरचीचा ठेचा आहे, म्हणजे मिरची आणि मीठ टाकलेला, तो मी असंच शोला म्हणून ठेवला आहे, खाणार नाही, खूप तिखट आहे. असं प्लेट. हे आहे अरविंदचं जेवण, डाळ आणि नाचणीची भाकरी. तर आता मी पटकन जेवण करून घेतो. चहाचा टाइम झालेला आहे, सगळेजण चहा प्यायला या. आणि हे बघा आमचं बाळ कसं बसलंय, पालतं पडतंय आता छान. बाळा काय करताय? पप्पू को बोला की. चिमूचीच घाई आहे बोलायची. चिमू जा बाळा, तिथं जा, जा बाळाच्या शेजारी जा, जा बाळाच्या शेजारी तिथं. इथून इथून बोलायचं चिमू. हा, आमच्या चिमूला सारखं बोलायचं असतं. चिमू हे आमच्या चिमूला सारखं बोलायचं असतं. पुतू बोला 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 का. स्वतःमध्ये मग्न आहेत ते. हे नाही, छतामध्ये मग्न आहे तुम्ही.
हो तुम्ही का करण्याचे इथं ही माझी दुसरी प्रॉपर्टी. कसं बसलंय माझं चिमू. इथं सेल्फ सफाई चालू आहे. मिनो मिनो बिझी आहे माझी बाई. मिनो तो बघ तिकडे काय नाही. स्वच्छता चालू असली की आमच्या मेनूला कुणाशी घेणं देणं नाही. इथं आमचा चिमू बाय. हो मिनो काय म्हणते ग माझं बाळ. हा बस 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 हिला असं पाहिजे. मला आईजवळ बसायला आवडते. माझ्या मिनूना माझ्या चिमूना पण आवडते हे ना. चिमू चिमूला आवडते का माझ्याजवळ बसायला. चिमू आवडते माझ्या चिमूला. आवडते का चिमूला. ए बोल की नकटू नाम. बस बघा हे दहीहंडी लागते आमच्याकडे. दहीहंडी. आणि आमचं दुसरं बाळ तिथं बसले. अपनी पाठशाला मस्ती की अपनी पाठशाला मस्ती की पाठशाला. ओहो तिकडे कॅमेरा. हे मी बनवले शाबूचे धपाटे. इथं हे बनवून रेडी आहे. आणि ही चटणी आहे म्हणजे त्याच्याबरोबर खाण्यासाठी दह्याची. दही आणि बरंच काही मिक्स केलेलं आहे. आत्ता अचानक मला सुचली त्यामुळे बनवली. याची रेसिपी नाही शूट केली आहे. अंधारात आता सगळं मग व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे ह्याचं नंतर कधीतरी दाखवेन. हे असं छान उपासाचं शाबूचं धपाटं आहे. याच्यावरती तूप टाकले आणि ही चटणी.